महत्त्वाची आणि मोठी बातमी, सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। रजा म्हणा तुम्ही रजा दिली होती आणि सन्माननीय राऊत साहेब, सन्माननीय सुनील भाऊ राऊत, सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब, हे सगळे अजयजी चौधरी साहेब, हे सगळे लग्न विवाह सोहळ्याचे अनेक कार्यक्रम 2-3 कार्यक्रम त्यांनी अटेंड केलेले आहेत। त्यांनी परिस्थिती बघितलेली आहे। काल विवाह सोहळा संपन्न झाला। काल सायंकाळी शिवसेना कार्यालयातून प्रेस कॉन्फरन्सचे फोन आले आणि या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। तत्पूर्वी श्री सुधाकर बडगुजर यांनी मला फोन केला की त्यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला असल्या कारणाने पण मी बाहेर गावी आहे, मला उशिरा निरोप भेटला, एवढं माझं त्यांच्याशी संपर्क झालेला आहे। त्यांनी मला सांगितलं की मी बाहेर गावी आहे आणि आम्ही प्रेस कॉन्फरन्स सुरू असतानाच वरिष्ठ लेवलून फोन आले। आता वरिष्ठांनी निर्णय घेतला, त्याच्यात माझ्यासारखा शिवसेनेनी काय बोलू शकतो। पण याच्यामध्ये बडगुजर यांनी असं काल म्हटलं होतं की विलास शिंदे यांच्या सहित इतर शिवसैनिक नाराज आहेत, त्यांनी थेट तुमच्या अपक्ष तुमची भूमिका मांडली होती। ज्यावेळेस पक्षीय वरिष्ठ लेवलवरून या फेरबदल होत असतात, तो सर्वस्वी अधिकार हा पक्ष श्रेष्ठींचा आहे। त्याच्यामध्ये आमच्यासारखा शिवसैनिक नाराज तेवढ्यापुरता राहू शकतो, पण त्याच्यानंतर जिल्हा प्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर साधारणतः 3 महिने आम्ही सोबत काम करतोय। त्या ठिकाणी शिबिर असेल, अनेक कार्यक्रम असतील, आम्ही सोबत घेतोय। आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा ज्यावेळेस निरोप आला प्रेसचा, मी इथं उपस्थित आहे, त्याच्यावरून आपण समजू शकता मी कुठे। लोकसभेच्या वेळेला अण्णा आम्ही स्वतः बघितलं होतं, आपण अगदी फ्रंट फुटवर ॲग्रेसिव्हली या सगळ्या निवडणुकीत सगळे सूत्र हातात घेतले होते, काम केलं होतं। त्यानंतर मात्र जिल्हा प्रमुख पद आपल्याला मिळणं अपेक्षित होतं। आपण आत्ता पत्रकार परिषदेत सांगितलं असं आहे की तो सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। त्यांच्या साहेबांच्या आणि पक्षप्रमुखांच्या आणि राऊत साहेबांच्या मनात अजून काही वेगळं असेल किंवा तो त्यांचा अधिकारी, मी त्यात बोलणं उचित नाही। मी माझं दिलेलं जबाब, कारण उमेदवारी मागत असताना आम्ही सगळेच जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या आग्रहाखातरच पक्षप्रमुखांनी उमेदवारी आम्हाला राजाभाऊंची दिलेली आहे। आणि पक्षप्रमुखांनी ज्यावेळेस आमच्या आग्रहाखातर उमेदवारी दिली, संजय राऊत साहेबांनी आम्हाला विश्वास टाकला, तर त्या काम करणं लोकसभेला ते आमचं कर्तव्य आहे। आणि आम्ही ते एक जिल्ह्याने एकजुटीने काम केलं आणि त्याचं चीज आम्हाला झालं। खासदार आमचा पुन्हा या ठिकाणी शिवसेनेचा खासदार नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक लोकसभेमध्ये ही परंपरा शिवसैनिकांनी कायम ठेवली आणि वेळोवेळी साहेबांना आम्ही भेटून ते धन्यवाद पण दिलेले आहेत। जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीच्या वेळेला जसं बडगुजर म्हणाले, सगळ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ही भावना आहे तुमची? नाही, मी असं आज काही म्हणणार नाही, कारण विषय तो वेगळा आहे, हा वेगळा आहे आणि ती वेळ आता 3 महिन्यापूर्वी गेलेली आहे। मी माझी माननीय संजयजी राऊत साहेब हे वेळोवेळी आमच्या संपर्कात असतात, प्रत्येकाशी संपर्क ठेवतात आणि त्यावेळेस आम्ही त्यांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यांनी आम्हाला त्याच्यावरती काय सांगायचं ते सांगितलं। हा पक्षाचा विषय आम्ही बाहेर आणू शकत नाही, परंतु साहेबांच्या बाबतीमध्ये, राऊत साहेबांच्या बाबतीमध्ये माझी कुठलीही नाराजी नाही, कारण त्यांनी आम्हाला आजपर्यंत जेव्हा आम्ही जे सांगितलं असेल ते आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामुळे आमचं वैयक्तिक साहेबांशी किंवा पक्षप्रमुखांशी नाराजीचा विषय कोणाशी नाराजी नाही, ते आम्ही तुमच्या समोर बोलणं योग्य नाही, प्लीज। म्हणजे अंतर्गत काही नाराजी आहे तुमची हे राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी चालूच असतात, पण त्याला एक मर्यादा असतात आणि आम्ही मर्यादेत राहून काम करणारे शिवसैनिक आहोत। विलास शिंदे यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची आपली नाराजी नाही, मात्र स्पष्ट बोलणं त्यांनी निश्चितपणे टाळलेलं आहे। संजय राऊत यांच्यावर किंवा पक्षप्रमुखांवर आपली नाराजी नसली तरी नाराजी नेमकी कोणावर आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलंय विलास शिंदे नेमकी पुढची भूमिका काय घेतात, काय मांडतात याकडे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।